वेअरहाऊस इन्व्हेस्टमेंट, सुरक्षित उत्पन्न आणि भविष्यातील मोठी वाढ. आता उद्योग आणि ई कॉमर्स आणि लॉजिस्टिक क्षेत्रामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे वेअरहाऊसची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. हीच योग्य वेळ आहे भविष्यातील सुरक्षित आणि नियमित उत्पन्न मिळवून देणाऱ्या वेअरहाऊस प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्याची. अनकॅपिटलची विशेष ऑफर आहे. अनकॅपिटल ही कंपनी गेल्या अनेक वर्षामध्ये वेअरहाऊस आणि लॉजिस्टिक पार्कमध्ये काम करते आणि यासाठी PPP म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या माध्यमातून वेअरहाऊस उभा करते. आमची जी विशेष वैशिष्ट्य आहे ही तुम्हाला मी आता सांगतोय. फक्त 3800 रुपये पर स्क्वेअर फीट दराने तुम्हाला वेअरहाऊसमधील जागा उपलब्ध होईल. किमान 1000 स्क्वेअर फीट, 1500 स्क्वेअर फीट, 2000 स्क्वेअर फीट, 3000 स्क्वेअर फीट, 4000 स्क्वेअर फीट, 5000 स्क्वेअर फीट पासून ते अगदी 10,000 ते 20,000 स्क्वेअर फीटपर्यंत तुम्हाला 3800 रुपये पर स्क्वेअर फीटप्रमाणे वेअरहाऊसची जागा उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे आमच्याकडनं वेअरहाऊस घेतल्यानंतर पुढील 30 वर्ष तुमचा भाडे करारनामा अनकॅपिटलबरोबर केला जाईल आणि 18 रुपये प्रति स्क्वेअर फीट दर हा निश्चित केला जाईल. 18 रुपये प्रति स्क्वेअर फीटप्रमाणे तुम्हाला दर महिन्याला मासिक उत्पन्न तुम्ही घेतलेल्या स्क्वेअर फीट एरियाप्रमाणे गेली 30 वर्ष तुम्हाला मिळेल आणि याचा संपूर्ण कायदेशीर कागदपत्रानुसार याचा करार देखील पूर्ण कंप्लीट केला जाईल आणि अतिशय सुरक्षित व्यवहार आणि कायदेशीर कागदपत्रांसह हा करार तुमच्याबरोबर केला जाईल. त्याचबरोबर त्याची लागणारी जी इन्शुरन्स आहे, त्याचबरोबर मेंटेनन्स आहे, लाईट बिल आहे, हा सुद्धा अनकॅपिटल स्वतःच्या खर्चाने करणार आहे. म्हणजेच तुम्हाला पुढील 30 वर्ष त्या प्रॉपर्टीचा कुठल्याही प्रकारचा खर्च येणार नाही. उदाहरणार्थ इन्शुरन्स आणि त्याचबरोबर लाईट बिल आणि अदर शासनाचे जे कर्ज आहेत हे सुद्धा अनकॅपिटल त्याच्यामध्ये भरणार आहे. त्याचबरोबर उद्योग आणि लॉजिस्टिक झोनमध्ये प्रीमियम लोकेशन म्हणजे ज्या लोकेशनला अगदी प्रीमियम कंपन्या, टॉप लेवलच्या कंपन्या, त्याचबरोबर लॉजिस्टिक पार्कमध्ये आणि शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये काम करणाऱ्या ज्या कंपन्यांना जे लोकेशन लागतं, ह्या लोकेशनमध्ये प्राईम लोकेशनमध्ये तुमची प्रॉपर्टी असेल. ज्यामुळे तुम्हाला दुसरा फायदा असा होईल की प्राईम लोकेशन्समध्ये घेतलेल्या प्रॉपर्टीचे निश्चित दर जे आहेत हे दरवर्षी 15 ते 20% वाढ होत राहील. म्हणजे पुढच्या 5 वर्षामध्ये तुमच्या मिळकत जी आहे, जिथे तुम्ही गुंतवणूक केलेली आहे, याची मिनिमम 50 ते 80% वाढ ही झालेली असेल. ही तुम्हाला कुठल्याही इन्व्हेस्टमेंटमध्ये, गुंतवणुकीमध्ये, सोनं चांदी किंवा रिकामा प्लॉट घेताल तुम्ही किंवा फ्लॅट घेत असाल किंवा शॉप घेत असाल, कुठली रिअल इस्टेटची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला एवढी फास्ट ग्रोथ देणार नाही. त्यापेक्षाही फास्ट ग्रोथ तुम्हाला ही अनकॅपिटलची वेअरहाऊस आणि लॉजिस्टिक पार्कची प्राईम प्रॉपर्टी तुम्हाला देणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही 1000 स्क्वेअर फीटपासून ही जागा खरेदी करू शकतात. म्हणजे 3800 रुपये स्क्वेअर फीटप्रमाणे जर तुम्ही जागा खरेदी केली, म्हणजे तुम्हाला गुंतवणुकीचं मी एक उदाहरण देतो आहे. जर तुम्ही 1000 स्क्वेअर फीट जागा खरेदी केली तर साधारणतः तुम्हाला 38 लाख रुपये ह्या संपूर्ण प्रॉपर्टीचे तुम्हाला लागणार आहे. या 38 लाख रुपयामध्ये तुम्हाला 17 रुपये पर स्क्वेअर फीट म्हणजे 1000 रुपयेप्रमाणे जर आपण त्याचं गणित केलं, कॅल्क्युलेशन्स केलं, तर साधारणतः तुम्हाला 38 लाख रुपये तुम्ही गुंतवणूक केलेली असते या 1000 स्क्वेअर फीटच्या प्राईम लोकेशनच्या लॉजिस्टिक आणि वेअरहाऊस पार्कमध्ये. आणि या 1000 स्क्वेअर फीटच्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला 17 रुपयांनी साधारणतः 17,000 रुपये हे मासिक उत्पन्न तुम्हाला दर महिन्याला हे फिक्स पद्धतीने मिळत असतं. आणि या मासिक उत्पन्नाच्या बरोबर तुम्हाला वार्षिक उत्पन्न जर तुम्ही काढलं तर तुम्ही त्याला 17,000 × 12 गुणिले केलं तर साधारणतः एक एकूण गुंतवणूक तुमची होते 38 लाख रुपये. मासिक उत्पन्न तुम्हाला 17,000 रुपये होतं आहे. म्हणजे वार्षिक उत्पन्न जवळजवळ तुम्हाला 2,10,000च्या आसपास मासिक उत्पन्न होतं आहे. आणि अंदाजे 10 वर्षामध्ये तुम्हाला 21 लाखच्या आसपास तुम्हाला 10 वर्षामध्ये याचं उत्पन्न मिळतं आहे. 21 लाख रुपये तुम्हाला एक अंदाजे तुम्हाला मी उत्पन्न सांगितलं 10 वर्षामध्ये. आणि 10 वर्षामध्ये प्रॉपर्टीची जी व्हॅल्यू आहे ही कमीत कमी तुमची 7 ते 8 पटाच्या पुढे गेलेली असेल. म्हणजेच तुम्ही जी 38 लाख रुपयाची प्रॉपर्टी जर तुम्ही घेतलेली असेल
तरी 38 लाखाची प्रॉपर्टी 8 किंवा 10 पटीने जरी वाढली तर 3,80,00,000 रुपये साधारणतः तुम्हाला पुढच्या 10 वर्षामध्ये ह्या प्रॉपर्टीच्या किमतीमध्ये भविष्यात या प्राईम लोकेशनच्या वेअरहाऊस आणि लॉजिस्टिक पार्कमध्ये एवढी किंमत वाढू शकते. म्हणजेच जर तुम्ही आज विचार केला तर तुम्हाला कुठलीही गुंतवणूक रिअल इस्टेटमधली जी तुम्ही करतात पारंपरिक पद्धतीने, म्हणजे प्लॉट घेणं, फार्म हाऊस घेणं, कच्ची जमीन घेणं किंवा अशी कुठलीही जमीन तुम्हाला एवढ्या प्रकारचा परतावा, निश्चित परतावा, गॅरंटेड ॲग्रीमेंट केलेला परतावा कुठलीही प्रॉपर्टी तुम्हाला देत नाही. म्हणूनच आमच्या ह्या ज्या काही सुविधा आहेत किंवा आमच्या ज्या ऑफर्स आहेत ज्या अनेक ग्राहकांना आकर्षक वाटतात आणि अनेक ग्राहक याच्यामध्ये PPP म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या पद्धतीने तुम्ही आमच्याबरोबर काम करू शकतात. आणि ग्राहकांना याच्यामध्ये काय काय फायदा होणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगतो. ग्राहकांनी हे फायदे प्रामाणिकपणे ऐकले पाहिजे आणि याचं कंपॅरिझन केलं पाहिजे. म्हणजे कुठेही प्रॉपर्टी घेत असलेले ग्राहक, जो कुठलाही ग्राहक असेल, त्यांनी जे फायदे अनकॅपिटलच्या वेअरहाऊस लॉजिस्टिक पार्कमध्ये होत आहेत हे दुसरीकडे होत आहेत का, तर हे सगळे फायदे लिहून घेतले पाहिजे आणि हे फायदे त्या प्रॉपर्टी घेताना कंपॅरिझन केले पाहिजे की आपल्याला आपल्या पैशाची व्हॅल्यू 100% पटीने 100% मिळते का. म्हणजे व्हॅल्यू ऑफ मनी, जर तुम्ही 1 रुपयाची वस्तू विकत घेत असाल तर खरोखर ती 1 रुपयाची आहे का, आणि जर ती 1 रुपयामध्ये आपण घेतोय तर आपला फायदा काय होणार आहे हे सुद्धा ग्राहकांनी बघितलं पाहिजे. बऱ्याच वेळेस ग्राहक अशा फायद्यांकडे दुर्लक्ष करतात आणि कुणाच्या तरी बहकाव्यामध्ये येऊन कुठली तरी प्रॉपर्टी परचेस करतात आणि मग ते खरेदी खत बनवून भाव वाढेल म्हणून त्याच्या आशेवर बसून राहतात. म्हणून आमच्याकडे ग्राहकांना काय काय फायदे होणार आहे हे मी तुम्हाला सांगतो आणि हे फायदे तुम्ही लिहून घ्या आणि अनेक ठिकाणी प्रॉपर्टी घेत असताना ह्या फायद्यांचा विचार करून मगच तुम्ही 50 लाख रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त किंमतीची मिळकत किंवा काही इन्व्हेस्टमेंट किंवा काही गुंतवणूक करणार असाल तर त्याच्यातनं मला काय फायदा मिळणार हे तुम्ही ॲनालिसिस केलं पाहिजे. हे मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिला ग्राहकांना होणारा जो फायदा आहे, नियमित मासिक उत्पन्न, ते देखील गॅरंटेड 20 वर्षाचा करार केलेला असेल आणि तो करार पुढे 10 वर्षाचा वाढीव देखील असेल. म्हणजे 30 वर्षासाठी अनकॅपिटल तुमची प्रॉपर्टी 17 रुपये स्क्वेअर फीटनी भाड्याने घेणारे हा पहिला फायदा असेल. दुसरा फायदा, दीर्घकालीन सुरक्षित करार. दीर्घकालीन सुरक्षित करार म्हणजे काय की तुमचा जो भाड्याचा करार आहे तो दीर्घकालीन आहे. म्हणजे तुम्हाला ते तितकी वर्ष सातत्यपूर्ण दर तारखेला 1 तारखेला तुम्हाला ते भाडं मिळणारच आहे असा तो पूर्ण करार केलेला असेल. म्हणजे प्रत्येक वर्षाला फ्लॅट घेतल्यानंतर 2-3 वर्ष ग्राहक बघणार, परत तो निघून जाणार, परत 4-5 महिने फ्लॅट बंद राहणार, परत बघणार. शॉपमध्ये पण तीच परिस्थिती, दुकान नाही चाललं की माणूस दुकान सोडून जातो. असे अनेक प्रॉब्लेम्स दुसऱ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये दुसऱ्या ठिकाणी येतात. इकडे तसं काही नाही, ॲग्रीमेंट केलेलं असेल, 20 ते 30 वर्षाचं दीर्घकालीन ॲग्रीमेंट असेल. उद्योग क्षेत्रात जागा असल्यामुळे, लॉजिस्टिक पार्क आणि इंडस्ट्रीयलमध्ये जागा असल्यामुळे 100% प्रॉपर्टीचा व्हॅल्यू जो आहे तो वाढतच राहणार आणि त्याचा ग्राफ असा असेल, असा नसेल. त्याचा ग्राफ असा असेल आणि तो प्रत्येक वर्षी वाढतच असेल. त्याचबरोबर प्रॉपर्टी किमती वाढण्याची 100% आम्हीच हमी घेतो की 100% ही प्रॉपर्टीची व्हॅल्यू 100% वाढणार. बँक FD-पेक्षाही मजबूत ॲसेट क्रिएशन होणार. म्हणजे तुम्ही बँकेत FD केली असेल किंवा सोनं विकत घेतलं असेल त्यापेक्षाही जबरदस्त ॲसेट ही वेअरहाऊसची ॲसेट असणार आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये लॉजिस्टिक पार्क खूप मोठ्या प्रमाणात वाढते. 0% रिस्क, 0% रिस्क आणि 100% प्रॉफिट फिक्स. 0% रिस्क का, कारण तुम्ही मालक आहात, 20 वर्षासाठी तुम्हाला भाडं मिळतं आहे, 0% रिस्क आहे आणि प्रॉफिट मात्र 100% फिक्स आहे. वेअरहाऊस क्षेत्र का वाढत आहे, कारण वेअरहाऊस इंडस्ट्री, ई-कॉमर्स इंडस्ट्री खूप जोराने वाढते. आता जर तुम्ही बघत असाल तर आपण आपल्या घरामध्ये टूथपेस्ट, बटाटे, कोथिंबीर, कांदे, मॅगी, छोट्या छोट्या गोष्टी जे घेण्यासाठी आपण पिशवी घेऊन बाजारात जायचो तर ते आपल्याकडे ब्लिंकिट, झिप्टो, वेफर्सचा पुडा जो दुकानात कुठेही अवेलेबल होतो, वेफर्सचा पुडासुद्धा आपल्याकडे घरी मागवतो आपण. का मागवतो, कारण जवळच त्यांचं वेअरहाऊस आहे. त्या वेअरहाऊसमधनं, लॉजिस्टिक पार्कमधनं आपल्या घरी एक मुलगा येतो, तो पैसे घेतो आणि तुमच्याकडे वस्तू देतो. अशा पद्धतीने ही इंडस्ट्री पुढचे 100 वर्ष वाढत राहणार आहे. म्हणजे तुमच्या वेअरहाऊसला पुढे फ्युचरमध्ये खूप चांगलं डिमांड राहणार आहे.
लॉजिस्टिक आणि ट्रान्सपोर्ट व्यवसायाचा मोठ्या प्रमाणात भारतातच नाही तर अनेक मोठ्या मोठ्या देशांमध्ये याचं जाळं वाढतं आहे आणि भारतात त्याचं आता लोन हळूहळू वाढतं आहे. आपल्याकडे पहिले फक्त पोस्टमन यायचा, नंतर कुरिअर यायला लागलं, नंतर आता तर प्रत्येक वस्तू यायला लागली आणि आता तर आपण ह्या घरातनं एक पुस्तक तिकडच्या कुठल्या तरी नातेवाईकाकडे पाठवू शकतो, त्याच्याकडनं काहीतरी वस्तू मागवू शकतो. म्हणजे ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री ही जी आहे ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे आणि आपण आता देवाणघेवाण जी आहे ही आपण सहज कुठल्याही ॲपवर जाऊन कुठली वस्तू कधीही कुणाकडे मागू शकतो किंवा आपल्याकडची वस्तू कुणाकडे पोचवायची असेल हे सुद्धा आपण कुठल्या तरी ॲपवर जाऊन करतो. म्हणजे लॉजिस्टिक पार्क बरोबरच येणाऱ्या काळामध्ये जी ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री आहे ही सुद्धा वाढते. कंपन्यांना मोठ्या स्टोरेजची स्पेसची भविष्यात इंडस्ट्रीमध्ये डेव्हलपमेंटची गरज आहे. अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या ज्यांना भविष्यात मोठे मोठे स्टोरेज हवे असतात आणि त्यांची आता विस्तार करण्याची तयारी, अशा वेळेस आपल्याकडे त्यांचा जी मागणी आहे त्याची पुरवठा करण्याची आपल्याकडे क्षमता असली पाहिजे आणि ती क्षमता आपण तयार करतोय. अन कॅपिटलची मुख्य जी ध्येय आहे किंवा त्यांचं जे एक मोठं विजन आहे, तर हे विजन असं आहे की एक चांगल्या पद्धतीचे वेअर हाऊस लॉजिस्टिक पार्क उभे करणं आणि त्यातनं गुंतवणूकदारांना चांगला फायदा देणं आणि ज्या कंपन्यांची स्टोरेज स्पेसची गरज आहे, ज्यांची डिमांड आहे, ती त्यांना पुरवठा मागणीबरोबर पुरवठा करून देणं हे अन कॅपिटलचं मुख्य ध्येय आहे. आणि हे करत असताना अन कॅपिटलकडे येणारा जो गुंतवणूकदार आहे त्याला देखील बरोबर PPP म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप बरोबर घेऊन, त्या गुंतवणूकदाराला बरोबर घेऊन हा लॉजिस्टिक पार्क, हा वेअर हाऊस पार्क आपण उभा करतोय. त्याचबरोबर मर्यादित जागा उपलब्ध. आजच आमच्याबरोबर संपर्क करा आणि भविष्यातील वेअर हाऊस इंडस्ट्रीमध्ये तुम्ही स्वतः त्याचे मालक होऊन या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करण्याची तुम्हाला एक नामी संधी ही अन कॅपिटल देतं आहे आणि मर्यादित जागा शिल्लक आहे. आमच्याकडे कुणालाही ह्या प्रोजेक्टमध्ये एंट्री नाही. अगदी स्पष्ट भाषेत सांगतो, कुणालाही एंट्री नाही. अगदी ज्यांना खरोखर या इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे, जे या उद्योग व्यवसायामध्ये आहेत, ज्यांना या इंडस्ट्रीमध्ये येण्याची आवड आहे, ज्यांना मासिक उत्पन्न, फिक्स उत्पन्न, दीर्घकालीन उत्पन्न मिळवायचं आहे, अशाच लोकांना आम्ही हा मार्ग निवडून देतो आहे. आणि जर तुमचं भविष्य तुम्हाला फिक्स करायचं असेल, भविष्यात तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल, करोडपती व्हायचं असेल, तर अन कॅपिटल म्हणजे भारत का भविष्य आणि भारत का भविष्य म्हणजे अन कॅपिटल. तुमचं भविष्य निश्चित करा आणि अन कॅपिटलबरोबर 3800 रुपये स्क्वेअर फीटनी वेअर हाऊस घेऊन 20 वर्षाचा खात्रीलायक करार करून तुम्ही मासिक उत्पन्न गॅरंटेड कमवू शकतात. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. या इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच लोकांना येण्याची इच्छा आहे, पण काही कारणास्तव येऊ शकत नाही आणि काही कारणास्तव आम्ही देखील काही लोकांना घेऊ शकत नाही, कारण आमच्या कंपनीची पॉलिसी फिक्स आहे. या पॉलिसीच्या बाहेर आम्ही घेऊ शकत नाही. आमच्याकडे 10,000पेक्षा जास्त इन्क्वायरी, पण आम्ही ठराविक 5-10 लोकांनाच या इंडस्ट्रीमध्ये प्रवेश देतो आहे, कारण पुढची 20 वर्ष आम्हाला त्यांच्याबरोबर काम करायचं आहे. अशाच लोकांना आम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये एंट्री देतो आहे. अनेक लोक कमेंट्समध्ये सांगतात की आमचा फोन घेत नाही किंवा आम्हाला पुढे फॉलोअप होत नाही, तर नाही होत. आमच्याकडे एक विशिष्ट प्रकारच्या लोकांनाच आमच्याबरोबर घेण्याची एक पॉलिसी तयार आहे आणि त्याच लोकांबरोबर आम्ही काम करू. जर तुम्हाला खरोखर तुमचं भविष्य आणि तुमचं आयुष्य जर चांगलं करायचं असेल, चांगलं ठेवायचं असेल, तर अन कॅपिटलशिवाय पर्याय नाही. म्हणजेच अन कॅपिटल भारत का भविष्य आणि भारत का भविष्य म्हणजे अन कॅपिटल.